सापाचो पट्टो ओंकार कसा वाटता? मस्त वाटतं. मस्त वाटता. चलो चलो आगे चलो आगे चलो. चांदीची होय चांदीची. हे माझी रोरी आम्ही कसं होतो. काजव चत्तात नाही ना वाळाच चला काजव देतो तुम्ही. जाऊ दे रे निकरवन आता. काय गपने तिकीच्या वसूल की. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे 9 फेब्रुवारी म्हणजे आग्नेवाडीची जत्रा. तर मी आता चाललो आहे आपल्या स्टँडच्या दिशेने, बस स्टँडच्या दिशेने. तिकडे बघूया मित्र येणार आहेत, ते आले तर फायनली एस टीला गर्दी बघू शकता आग्नेवाडी. आणि तिकडे आग्नेवाडीची एस टी येणार आहे आणि इकडे रांग वगैरे भरपूर लागली आहे. बघूया आपले मित्रमंडळी कधी येतात आणि आपण जाऊ. आपले मित्र आले आहेत. ह्याला ओळखत नसणार तुम्ही ह्याला ओळखत असणार. आणि हा त्याचा भाऊ आणि हा त्याचा भाऊ आणि हा त्याचा भाऊ. तर आता आपण फायनली एस टीत बसलो आणि जाऊया. तर फायनली आपली मित्रांनो एस टी सुटली आहे आणि गर्दी तर एवढी नाही, पण थोड्या वेळाने पूर्ण भरेलच. तर आता आपण थोडासा व्ह्यू एन्जॉय करूया. पुढे दाखवतोच व्हिडिओ व्ह्यूचा. तर मित्रांनो, आपल्याला जाता जाता अशी काहीतरी मोठी नदी मिळाली आहे, जी की नेरुळपारची खाडी आहे. तर जाऊया आपण सरळ आग्नेवाडी. फायनली त्या एस टीतून आपण उतरलो आहे आणि सगळेजण आता चाललो आपण भराडी मातेच्या दर्शनाला. तर आवाज थोडा क्लिअर येणार नाही कारण माईक लावला नाही. थोड्या वेळाने आपण गर्दीत ज्यावेळी घुसणार त्यावेळी माईक वगैरे लावूया. तर निघूया आता डायरेक्ट भराडी मातेच्या दर्शनाला. आता किती वेळ लागतो ते बघण्यासारखं आहे. तर मित्रांनो, आपण फायनली एंटर झालो आहोत आग्नेवाडीच्या जत्रेत. आणि यावर्षी गर्दी तर संध्याकाळची इतकी दिसत नाही, थोड्या वेळानं वाढेलच ही अपेक्षा आहे. कारण इकडे गर्दी अशी असते की चालायला पण वाट नसते, थोड्या वेळानं आपल्याला दिसेलच. तर आता आपण बघूया मस्त की VIP रांग. तर VIP रांगेच्या बाजूला एक तुळाभार म्हणून रांग आहे, जिथून आपण जाऊ शकतो आणि लवकर दर्शन वगैरे घेऊ शकतो. तर पुढे बघूया आपण आता आपल्याला रांग मिळाली काय. तर इकडे बाजूलाच आय थिंक ती रांग असण्याची शक्यता आहे. आणि मित्र खूप खुश आहेत कारण फर्स्ट टाइम ते आग्नेवाडीला आले आहेत. तर ह्याच्या बाजूलाच आहे ती रांग, जिथून आपण जाणार आहोत दर्शनासाठी. पोलीस बंदोबस्त वगैरे खूपच आहे. तर बघूया, त्यांना विचारूया आणि जाऊया ह्या रांगेतनं आपण. आणि आजूबाजूला बघू शकता रांगा खूप आहेत समोरच्या साईडला पण. आणि पब्लिक तर खूपच आहे, जे 1,00,000-1.5 लाख पब्लिक तर असेल. तर मित्रांनो, हीच आहे ती रांग जिकडून आपण जाणार आहोत, तुळाभार रांग. तर स्पेशल थँक्स या पोलीसवाल्या दादांना आणि ताईंना, ज्यांनी मला इथून जायची परवानगी दिली. कारण इकडे स्पेशल पास लागतो त्याच्यासाठी, तर त्यांनी मला फ्री. तर पोलीसवाल्या दादांना आपला अकाउंटचं नाव होतं यूट्यूब अकाउंटचं, तर त्यांना मी एका कार्डावर, त्यांच्याच कार्डावर लिहून वगैरे दिलं नाव. तर आपण रांगेत वगैरे राहिलोय मित्रांनो. आणि गर्दी बघू शकता, खूप सारी गर्दी आहे आणि चारी साईडने रांगाच रांगा आहेत. आपल्याला दर्शन घ्यायला वेळ लागणार होता, पण ह्या तुळाभार रांगेतनं लवकरच दर्शन होईल अशी आस आहे. तर आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढायला आपल्याला अलाउड नाही आहे, कारण देवीच्या गाभाऱ्यात तिकडे व्हिडिओ वगैरे काढू शकत नाही, त्याबद्दल सॉरी. आता आपण भेटूया देवीचं दर्शन घेऊन. तर मित्रांनो, आताच आपण दर्शन वगैरे घेतलं आणि देवीच्या पाठच्या साईडला आहोत. तर आता दर्शन वगैरे घेतलं, आता प्रसादी वगैरे घेऊया आणि फिरूया मस्तपैकी आपण. तर प्रसादी वगैरे घेतली मित्रांनो आणि आता आपण मोकळे आहोत मस्तपैकी जत्रा फिरायला. तर चला आपण जाऊया. तर मित्रांनो, आपण मस्तपैकी आता जत्रेच्या बाहेर आलो, म्हणजे देवीच्या तिथून बाहेर आलोय. आणि आता इकडे थोडं पब्लिक वाढायला चालू आलंय. तर आपल्याला मगाशी आलेलो तेव्हा इतकं पब्लिक आपल्याला दिसत नव्हतं. आणि मी चालतोय आणि पाठी मित्र पण होते 3-4. आणि बाजूचे लोक एकदम कॅमेऱ्यातच बघत होते. एकदम मला वेगळंच वाटत होतं, कारण फर्स्ट टाइम मी गिम्बलने व्हिडिओ शूट करत होतो, त्यामुळे मला पण नवीनच होतं आणि बघणाऱ्यांना पण नवीनच वाटत होतं. तर आता सगळ्यात पहिला आपण काहीतरी वस्तू घेऊया आणि त्याच्या आधी बघूया आपण काय खायला वगैरे मिळतंय. तर आणि पब्लिक तर थोडीफार आता जास्त वाढणारच थोड्या वेळात. आणि गर्दी वगैरे बघू शकता. आणि पोलीसवाल्यांची वगैरे पूर्ण इकडे हेच आहेत, म्हणजे पोलीसवाले तैनात आहेत, कारण काय प्रॉब्लेम वगैरे व्हायला नको. आणि आजूबाजूला दुकानं तर भरपूर आहेत ह्या वर्षी. तर चला जाऊया आणि पहिल्या आधी काहीतरी. तर मित्रांनो, चालता चालता आपल्याला हा ट्रिमर दिसलाय, जो की इकडे 100 रुपयाला हा दादा विकतोय. आता तो कसा आहे, काय क्वालिटीचा आहे, तो घरी गेल्यावरच कळेल. इकडे 100 रुपये म्हणजे डू नथिंग प्राइस होती. तर मी हा एक परचेस करतोच म्हटलं. तर हा एक परचेस वगैरे केला, मी एक केला आणि मित्रांनी 2 घेतले. आणि आता परचेस करून झाला. आणि ओमकारला एक ब्रेसलेट पाहिजे होतं, जे की युनिक होतं. आणि हा मित्र म्हणत होता मला व्हिडिओत घे. तर म्हटलं ह्याचं पण स्वप्न पुरे करूया आणि व्हिडिओत घेऊया. तर ओमकार इकडे ब्रेसलेट बघतोय, बघूया कोणता. सापाचो पट्टो
तर आपण आग्नेवाडीची जत्रा फिरता फिरता हे काय दिसलं तर बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं काहीतरी आपल्याला हे सामान्य दिसतात, जे की ह्याला बोरू असं म्हटलं जातं, जी पेंड म्हणून यूज व्हायची छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. तर आपण पुढे आलो तर आपल्याला हे असं पण काहीतरी बघायला मिळतंय, जे की दानबट्टे होते. ह्याला बाजीप्रभू देशपांड्यांनी पावनखिंडीत युद्धात हे केलं होतं, त्यांचं शस्त्र होतं ते. आणि इथे जिरा टोप वगैरे पण होते. आणि इथे बाजूलाच बघितलं आपण, बाजूलाच दिसते मित्रांनो, हे बघू शकता. इथे चिलखत वगैरे आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युद्धात वगैरे यूज व्हायचं. आणि तिकडे तलवारी पण होत्या, ऐतिहासिक तलवारी. काय माहिती ह्या तलवारींनी किती युद्ध जिंकली असतील, किती युद्ध पाहिली असतील, पण इकडे हात लावू नका असं सक्त ताकीद होती, कारण कोणी स्पर्श करून त्याला डॅमेज वगैरे व्हायला नको, काय प्रॉब्लेम वगैरे व्हायला नको. आणि अशी मी पहिल्यांदाच बघतोय मित्रांनो, ह्याच्या आधी कधी आपण शस्त्र अशी बघितली नव्हती, कारण मी कुठच्या संग्रहालयात वगैरे गेलो नाही. आणि ही कट्यार आहे, हे एवढं मला माहिती आहे, कट्यार वगैरे म्हणतात याला. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी वगैरे मी मित्रांनो पहिल्यांदाच बघतोय. आणि ही तलवार पण भारी होती. आणि बाजूला बघतात मित्रांनो तुम्ही, इकडे शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि इकडे छोटे छोटे किल्ले वगैरे काचीत बनवून ठेवलेले आहेत. आणि ह्या इथं तलवारी विकायला ठेवल्या आहेत मित्रांनो. बघू तर ऐतिहासिक वस्तू वगैरे बघितल्या. आणि ओमकारला हे काहीतरी नवीन आवडलं तर तिने 100 रुपये दिले आणि परचेस वगैरे करतोय तो. तर आता जाऊया आपण सर, आता अजून काहीतरी. तर मित्रांनो आपण फिरता फिरता आपल्याला हे छोटे छोटे स्टॉल दिसले आहेत, ज्याच्यात आपण एंटर करूया. आणि इकडे काय युनिक दिसतं तर बघूया, युनिक दिसलं तर आपण ते घेऊया किंवा टेस्ट करून बघूयात आपण एकदा. आपल्याला इकडे युनिक दिसतंय नाचण्याचे गुलाबजामुन, तर बघूया आता ते कसे लागतात. तर व्हिडिओ काय काढणार नाही मी खाताना, दिसायला टेस्टी आहे. तर भूक तर जाम लागली, आता ऑर्डर देऊया मस्तपैकी चायनीजची. तर चायनीजची ऑर्डर वगैरे दिली आहे मित्रांनो, बघू शकता इथे चायनीज कमी आणि हा फोडणीचा भात जास्त दिसतो. आणि टेस्ट पण एकदम तशीच येणार आहे, एवढे 100%. तर मी काय जास्त. तर पेटपूजा वगैरे झाली मित्रांनो, आता आपण फिरूया मस्तपैकी जत्रा. आणि मगाच्या पेक्षा गर्दी तर इथे खूप आहे. तर आता आपण जाऊया सरळ आकाश पाळण्याकडे आणि तिकडे खेळ वगैरे बघूया काय खेळायला. तर आपण आकाश पाळण्याचे तिथे फायनली एंटर झालो आहोत. आणि आता आपण इथे आता खेळायचे स्टॉल, म्हणजे ते बॉल वगैरे टाकतात ते खेळायचे स्टॉल वगैरे शोधूया कुठे दिसत आहेत. तर आणि ते मस्तपैकी एन्जॉय करूया. तर चला मग मित्रांनो खेळूया आपण. जाऊ दे रे मित्र आता. गप नाही तिच्या बसून जाती. मी आता घरात दाखवलं काय गावला दाखव. काय गावलं पाले 10 वाला पाले 100 में लेवल हाय करू नको, आरामात फूट तोंडा बिंडार मारीत चालो, आरामात असो की असो हळू टाकला तरच राहतलो, हळू टाकला तरच राहतलो. आपट्याने तरी पण भूत जाऊ तुझं एक गेलो ना तर तुका सगळं टाकू बाहेर येणार. तर मित्रांनो गेम वगैरे खेळून झाले आहेत आणि आता आपण मस्तपैकी आकाश पाळण्याकडे आलोय. आणि बाजूला तिन्ही साईडला आकाश पाळणे आहेत. मी तर काय बसणार नाही, कारण मला चक्कर येते. बघूया मित्र वगैरे बसतील तर ठीक, मी तर एन्जॉय करून ना खालूनच एन्जॉय करतो. तर जाऊया आणि पुढे बघू. तर जत्रेत आलो आणि व्हिडिओ शूट फोटोशूट होणार नाही असंभव. तिकडे एकामेकाचा व्हिडिओ शूट केला होता, बघू शकता मित्रांनो तुम्ही. तर आज सुद्धा एक असली तरी मस्त की थंडाची पार्टी देतात, थंडाची नाही ज्यूसची. तर एकामेकाला सर्व वगैरे करतोय ज्यूस, आणि ज्यूस वगैरे पिऊ. आणि आता निघूया आपण कुडाळच्या दिशेनं. तर ज्यूस वगैरे पिऊन झाला आणि आता जाऊया कुडाळला. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.